नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे. ज्या लाभार्थ्यांना एकच हप्ता मिळालेला होता, म्हणजे मे महिन्याचे पैसे मिळालेले होते 1,500 रुपये, त्यांना परत 1,500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. आणि दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा खुश खबर आहे. त्यांना 2,500 रुपयाप्रमाणे पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा विधानसभेत दिव्यांगांना लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी मागणी केलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भात काही शासन निर्णय आलेले आहे. कोणकोणते शासन निर्णय आहे आणि कशा पद्धतीने दिव्यांगांना हे पैसे मिळणार आहे, कधी पैसे मिळणार आहे, याबाबत आपण सविस्तरपणे माहिती बघूया. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा GR आलेला आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांग बांधवांना 126,30,66,160 एवढा निधी मंजूर आहे. ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी आहे. तर हा 12 कोटी हा निधी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग बांधव आहेत, म्हणजे 65 वर्षावरील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी हा 12 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता या निधीनुसार हे वाटप होणार आहे. सोमवारपासून हे वाटप होणार आहे. या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्यामुळे सोमवारपासून हा निधी वितरित करण्यात येणार आहे. DBT पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेले आहे. DBT पोर्टल अपडेट करायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा निधी दिव्यांग बांधवांच्या खात्यात सोमवारपासून येण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आणखी एक महत्त्वाचा GR आलेला आहे. त्यामध्ये बघा, वित्तीय वर्ष सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 1 जुलै रोजीचा हा GR आहे. आपण बघू शकता, मुंबई शहर व उपनगर वगळता राज्यातील इतर जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी 3,60,00,000 एवढा निधी देण्यात येणार आहे. मग वित्त विभागाने या कार्यक्रमाअंतर्गत निधी वितरणाच्या 60% मर्यादेत निधी वितरित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 3,60,00,000 एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना मुंबई शहर व उपनगर, म्हणजे मुंबई शहर आणि नवी मुंबई यातील जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 40 लाख एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर मग हा निधी कधी वितरित करण्यात येणार आहे, तर या ठिकाणी त्या संदर्भात सुद्धा GR आलेला आहे. तर आपण हा दुसरा GR बघू शकता 3 जुलै रोजीचा. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे तातडीने वितरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 3 जुलै 2026 रोजीचा हा GR आहे. मित्रांनो, संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दिव्यांग अव्यंग विवाह योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. सबब दिव्यांग अव्यंग विवाह या घटकासाठी 1.5 लाख रुपये आणि दिव्यांग विवाह या घटकासाठी 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात येते. म्हणजे जे दिव्यांग आणि एक अव्यंग असेल त्यांना 1.5 लाख आणि दोघं सुद्धा दिव्यांग असतील त्यांना 2.5 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे. जे काही अर्ज 21 जुलै 2026 पर्यंत आलेले आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना सदर निधी 31 जुलै 2026 पर्यंत वितरित करण्यात यावा. कोणताही पात्र लाभार्थी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण यांनी घ्यावी. दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, अध्यक्ष, जिल्हा परिषद, महापौर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रतिकात्मक स्वरूपात दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करावे. म्हणजे 15 ऑगस्ट 2026 रोजी हा 3,60,00,000 आणि जे काही मुंबई आणि मुंबई उपनगर आहे याच्यातील लाभार्थ्यांसाठी 40 लाख एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास 4 कोटी रुपये विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग अव्यंग आणि दिव्यांग या घटका
साठी वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पैसे वितरण होणार आहे। मित्रांनो, खुश खबर आहे, पेन्शन वाटप सुरू झालेले आहे। लवकरच 2,500 रुपयाप्रमाणे जुलै महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे। तसेच जे निराधार बांधव आहे त्यांना सुद्धा आणखी एकदा 1,500 रुपये आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।